हॅलो ऑल, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण एक टॉपिक डिस्कस करणार आहे, तो आहे कच्छातीव आईसलँडचा विवाद काय आहे त्यासंबंधी. ओके, सो आता हा विवाद कशाहून चालू झाला, याचे कारणं काय काय आहेत, किंवा हा टॉपिक न्यूजमध्ये का आला, या सगळ्याला मी तुम्हाला आजच्या लेक्चर्समध्ये एक आयडिया देणार आहे. आता हा जर टॉपिक बघितला तर आपल्या इंटरनॅशनल रिलेशन्स, नवीन राज्यसेवा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार IR GS2 मध्ये IR इंटरनॅशनल रिलेशन्स तुम्हाला टॉपिक बघायला मिळेल. तर त्यामध्ये चर्चेमध्ये जेही मुद्दे असतात किंवा काही डिस्प्युटेड टॉपिक्स आलेले असतात त्यावर प्रश्न येण्याचा चान्स असतो. आता तुम्हाला असाही प्रिलिम्समध्ये देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, तर त्या अनुषंगाने आजच्या लेक्चर्समध्ये आपण याला डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे की हा टॉपिक न्यूजमध्ये कशामुळे आला, काय काय याचे इम्प्लिकेशन्स असू शकतात, हा आईसलँड सुरुवातीला कोणाला बिलॉंग करत होता, तर एक एक मुद्द्याला आपण इथं काय करू, टच करू. ओके, तर सुरुवात काय करू, थोडंसं बॅकग्राऊंड याचं समजून घेऊ की हा कच्छातीव आईसलँडची लोकेशन काय. ओके, पहिले लोकेशन बघून घेऊ आपण की याची लोकेशन आपल्याला कुठं बघायला मिळते आणि नंतर आपण बॅकग्राऊंडमध्ये गोष्टी डिस्कस करू. बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला जर माहीत असेल तर हा भारताचा तुम्हाला रामेश्वरमचा एरिया बघायला मिळेल. ओके, हा रामेश्वरमचा एरिया जर तुम्ही पास केला तर त्याच्या तुम्हाला नॉर्थ ईस्टर्न साईडला कच्छातीव आईसलँड बघायला मिळेल. हा कच्छातीव आईसलँडची लोकेशन जर प्रॉपर आपण बघितली तर इथं तुम्हाला बघायला मिळू शकते. आणि श्रीलंकापासून इकडं म्हणजे श्रीलंकाच्या या साईडला नदन साईडला पण तुम्हाला काय बघायला मिळेल, कच्छातीव आईसलँड. म्हणजे आपण असं कन्सिडर करू की दोघांच्या मधामध्ये काय आहे, दोघांच्या मधामध्ये तुम्हाला कच्छातीव आईसलँड बघायला मिळू शकतो. हा पण श्रीलंकाचा एरिया, हा पण आहे. ओके, सो मनार आईसलँड हा श्रीलंकाचा एरिया, हा काही श्रीलंकाचा एरिया आहे आणि हा इंडियाचा एरिया. तर या दोघांच्या मधामध्ये आपल्याला कच्छातीव आईसलँडची लोकेशन बघायला मिळते. मग आता डिस्प्यूट चालू होतो, हा आईसलँड कुणाला बिलॉंग करतो किंवा हा मुद्दा का चर्चेमध्ये आला, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिले मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करेन. तर सर्वात पहिले हा मुद्दा चर्चेमध्ये येण्याच्या मागं कारण आहे की ही पर्सनॅलिटी. ओके, ह्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्हाला थोडंसं माहीत असणं आवश्यक आहे. हे आहेत तमिळनाडूचे CM. तमिळनाडूचे CM जे आहेत त्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा अगोदर पण काही दिवसापासून ते कंटिन्युअस मागणी करत आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटला की आपला जो कच्छातीव आईसलँड आहे तो आपल्याला वापस घ्यायचा आहे. मग आता सगळ्यात पहिले प्रश्न पडेल की कच्छातीव आईसलँड खरंच हा आपला होता का, आपण श्रीलंकेला दिला का? तर मी सांगेल हो, काही असे आपल्याजवळ पुरावे आहेत की ज्याच्यानुसार ब्रिटिश इंडियाच्या टाइम पिरियड पासून आपण असं कन्सिडर करू शकतो की हा मद्रास प्रेसिडेन्सीच्या अंडर यायचा. कोणता एरिया, कच्छातीव आईसलँड. म्हणजे हा बिलॉंग कुणाला करायचा, इंडियाला. पण काही कारणास्तव आपण असं कन्सिडर करू की 1970च्या टाइम पिरियडला तुम्हाला लक्षात येईल की कच्छातीव आईसलँड आपण कुणाला दिला, श्रीलंकेला दिला. आणि त्या मुद्द्यावरून तुम्हाला ही CM तमिळनाडूचे CM कंटिन्युअस तिथे एक मागणी करताना बघायला मिळते. सेंट्रल गव्हर्नमेंटला मोठे मोठे लेटर लिहितात आणि त्यामध्ये मागणी करत आहे की जो कच्छातीव आईसलँड आहे जो आपण कुणाला दिलाय, श्रीलंकाला दिलाय, तो आपल्याला काय पाहिजे, वापस पाहिजे. तर त्याच्याहून हा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. आता अशा प्रकारचा जर एखादा टॉपिक न्यूजमध्ये आला तर त्यावर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिले तमिळनाडूचे CM याच्याबद्दल कंटिन्युअस काय करत आहे, मागणी करत आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की तमिळनाडूचे CM का करत आहे मॅम, बाकीचे का करत नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला बाकीचे CM का डिमांड करत नाही, हेच का करत आहे? तर लक्षात घ्या, तमिळनाडूमधले पुष्कळ सारे मच्छीमारे जे आहेत किंवा फिशरमॅन्स आहेत ते जाऊन काय करतात, कच्छातीव आईसलँडच्या तिथं काय करतात, फिशिंग करतात. आता थोडंसं याला मी काय करेल, बॅकग्राऊंडमध्ये जाऊन तुम्हाला एक गोष्टी क्लिअर करते. बघा, आता आपण एक गोष्टीला गवसणी घालू. तर आपल्याला कच्छातीव आईसलँडची लोकेशन कळली, कुठंतरी हा पण एक आयडिया मिळाली की हा कच्छातीव एरिया कधी ना कधी इंडियाला बिलॉंग करत होता. मग कधी करत होता, ब्रिटिश टाइम पिरियडचा विचार करू. तो एन्शियंट मेडिवल टाइम पिरियड सोडून द्या, एवढ्या मागं आपल्याला जायचंही नाही आहे. आपण फक्त ब्रिटिश इंडियाचा विचार करू की हा कुणाला बिलॉंग करत होता त्या टाइम पिरियडला. कारण आज आपण लँड बाउंड्री एरिया जर बघितले तर ते जवळपास ब्रिटिश इंडियाच्या लँड बाउंड्री जी आहे ती सेपरेट केलेली असेल, मरीटाईम एरिया सेपरेट केलेला असेल, तर आपण कधीपासून त्याला रेफरन्समध्ये घेतो, ब्रिटिश इंडियाच्या टाइम पिरियड पासून रेफरन्समध्ये घेतो. तर एक गोष्ट क्लिअर होते की कच्छातीव आईसलँड ॲट द टाइम ऑफ ब्रिटिश इंडिया हा कुणाला बिलॉंग करत होता, इंडियाला. हा मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. म्हणजे बाय डिफॉल्ट हा कुणाचा भाग असेल, इंडियाचा भाग होता. मग दुसरा प्रश्न पडतो की आपण श्रीलंकेला कधी दिला. तर आपण श्रीलंकेला, तुम्हाला असं लक्षात येईल, 1970च्या दशकामध्ये श्रीमती इंदिरा गांधींच्या टाइम पिरियडला कच्छातीव आईसलँड हा कुणाला देण्यात आला,
श्रीलंकेला देण्यात आला। मग आता सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की कच्चातीऊ आईसलँड सारखी लोकेशन आपण श्रीलंकेला दिली असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आपण पहिले शोधू की कच्चातीऊ आईसलँड आपण का दिलं, श्रीलंकेला का दिलं। तर त्याच्या मधात एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो की हा जो प्रदेश आहे किंवा हा जो आईसलँड आहे तो त्याच्यावर विवाद चालू झाले होते। कोणामध्ये? इंडिया आणि श्रीलंकामध्ये विवाद चालू झाले होते। म्हणून या विवादाला सॉर्ट करण्यासाठी, मरीटाईम डिस्प्यूट जे आहे त्याला सॉर्ट करण्यासाठी इंडियाच्या श्रीमती इंदिरा गांधींनी हा जो आईसलँड आहे तो कुणाला देऊन दिला? श्रीलंकेला दिला। ओके, आता काय डिस्प्यूट चालू होता काय नाही हे थोडंसं आपण समजून घेऊ। बघा, हा जो कच्चातीऊ आईसलँड आहे याची हिस्ट्री खूप इंटरेस्टिंग आहे। कच्चातीऊ आईसलँडची जी लोकेशन आहे या टाइम पिरियडला तुम्हाला जर माहित असेल तर नेहरूजींनी याच्याबद्दल एक स्टेटमेंट पास केलं होतं। कशाबद्दल? कच्चातीऊ आईसलँड बद्दल। बघा, आपल्याला कोणत्याही गव्हर्नमेंटच्या विरोधात किंवा सपोर्टमध्ये इथं बोलायचं नाही, आपण दोन्ही प्रॉस्पेक्टिव्ह इथं मांडणार आहेत। ओके, की सगळ्यात पहिला प्रॉस्पेक्टिव्ह हा की काँग्रेस टाइम पिरियडला किंवा ज्या टाइम पिरियडला श्रीमती इंदिरा गांधींनी हा आईसलँड दिला असेल त्यावेळेचा त्यांनी देण्याच्या मागं काय कारण असू शकतं काय नाही तो पण अँगल बघू, आणि दिलेला आईसलँड जो आहे तो मुद्दा कितीपट जस्टिफाईड आहे या दोन्ही अँगलला मी दोन्ही बाजू सांगेल। याच्यावर तुम्ही तुमचं ओपिनियन इथं क्रिएट करू शकता। मी कोणत्याही पार्टीला किंवा कोणत्याही पर्सनॅलिटीला इथं सपोर्ट करून ते आर्ग्युमेंट पास करत नाही, मी तुमच्यासमोर दोन्ही बाजू इथं ठेवत आहे। ओके, आता बघा मी काय सांगितलं की हा जो आईसलँड आहे तो इंडियाला बिलॉंग करत होता ॲट द टाइम ऑफ ब्रिटिश इंडिया, आणि श्रीमती इंदिरा गांधीच्या टाइम पिरियडला तुम्हाला लक्षात येईल की हा आईसलँड आपण कुणाला दिला? श्रीलंकेला दिला। एवढं तर आपल्याला कळलं। आता त्याच्या अगोदर तुम्हाला लक्षात असेल की इंदिरा गांधींच्या अगोदर त्यांचे वडील कोण? नेहरूजी पॉवरमध्ये होते। आता नेहरूजीचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता की हा जो आईसलँड आहे कच्चातीऊ आईसलँड आहे तो अनहॅबिटेड आहे, म्हणजे तिथं म्हणजे मानवी वस्ती नाही आहे किंवा तो तेवढा इम्पॉर्टंट पण नाही आहे, त्याच्यामुळे इंडियाला स्वतःजवळ ठेवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे किंवा काही रस नाही आहे असं स्टेटमेंट एक नेहरूजींनी पास केलं होतं। आता काय चालू आहे? आता सध्या इलेक्शनचा एक माहोल चालू आहे। तर इलेक्शनच्या माहोलमध्ये जी करंट गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट काय करते? अपोजिशनवर बोट दाखवण्यासाठी हा मुद्दा रेज करते की कच्चातीऊ आईसलँड सारखी एक लोकेशन नेहरूजींनी ॲट द टाइम ते जेव्हा पॉवरमध्ये होते तेव्हा त्यांनी ती लोकेशन तेवढी इम्पॉर्टंट नाही असं सांगितलं, त्यांच्या मुलींनी ती लोकेशन श्रीलंकेला देऊन दिली। अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर इथं काय चालू आहे? चर्चा चालू आहे। कुठं? आता पार्लमेंटमध्ये पण वेगवेगळ्या मुद्द्यांवर याच्यावर चर्चा झाली। आता इलेक्शनचे जे मुद्दे असतात त्यामध्ये हा टॉपिक डिस्कस केला जातो। आणि तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो तमिळनाडूचे सीएम सेंट्रलला पत्र लिहितात आणि त्याच्यामध्ये म्हणतात कच्चातीऊ आईसलँड वापस घ्या। मग आता प्रश्न इथं तुम्हाला पडला असेल की मॅडम कच्चातीऊ आईसलँड तुम्ही वापस घेऊ शकतो का? त्याचंही उत्तर मिळेल, पण एवढं लॉजिक सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल। काय सांगितलं मी? तर हा इंडियाला बिलॉंग करत होता, श्रीमती इंदिरा गांधींनी तो कोणाला देऊन दिला? श्रीलंकेला देऊन दिला, मरीटाईम डिस्प्यूट सॉर्ट करण्याच्या विचाराने। ओके, आणि त्यांचे वडील होते, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की कच्चातीऊ आईसलँड भारतासाठी तेवढा महत्त्वाचा नाही आहे, अनहॅबिटेड एरिया आहे, तिथं वस्ती वगैरे काही नाही। पण जसं पुढं आपण गेलो 1970 नंतर किंवा त्याच्या पुढं जसं आता आपण चाललेलो आहे त्याच्यानुसार आपल्याला असं कळतंय की ही जी लोकेशन आहे कोणती? कच्चातीऊ आईसलँडची लोकेशन ही सुपर इम्पॉर्टंट झालेली, ही अशी लोकेशन झालेली आहे की इथं सगळ्यांना आपल्या काय पाहिजे? राईट्स पाहिजे। आता तुम्ही म्हणणार का इम्पॉर्टंट झाली? कारण बघा आता सध्या काय होतंय, तुम्ही जनरली जगभरात बघसाल तर फिश जे आहेत त्यांची संख्या काय होती? कमी होती, आणि म्हणून फिशरमॅन वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन काय करत आहे? फिश काढण्याचा प्रयत्न करत आहे किंवा फिश एक्सप्लॉइट करत आहे। मग आता हा जो कच्चातीऊ आईसलँडचा जो एरिया आहे या एरियामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला फिश बघायला मिळतात। कुठं? या कच्चातीऊ आईसलँडमध्ये। आणि म्हणून आपल्या पण फिशरमॅनला असं वाटतं की आपण कच्चातीऊ आईसलँडमध्ये जाऊन काय केलं पाहिजे? फिशिंग केली पाहिजे, आणि श्रीलंकेच्याही मच्छीमारांना वाटतं आता हा एरिया तर इंडियाने बाय डिफॉल्ट त्यांना दिलेला आहे, तर त्यांचे फिशरमॅन तर इथं काय करू शकतील? मच्छीमारी करू शकतील। पण आपले जे फिशरमॅन आहेत ते तिथं मच्छीमारी करू शकतील का? नाही। आणि मच्छीमारी करणारे मोस्ट ऑफ द पीपल हे तमिळनाडू
तमिळनाडूला बिलॉंग करतात, म्हणून तमिळनाडूचे सीएम नेहमी कंटिन्युअस एक गोष्टची जिकर करत आहे की कच्चातीव आईसलँड जो आपल्याला बिलॉंग करत होता तो आपल्याला वापस पाहिजे आहे किंवा तो वापस मिळवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने प्रयत्न केले पाहिजे. आता तुम्हाला पूर्ण लॉजिक इथे क्लिअर झालेलं असेल की काय मुद्दा होता, काय नाही, कशा पद्धतीने हे झालेलं आहे. तर आता आपला मुद्दा काय हा कळला असेल की पॉइंट एवढाच आहे की ज्याच्यामध्ये जो गेलेला आईसलँड आहे तो वापस मिळू शकतो का, आणि इथं फिशरमॅनचा पण एक पॉइंट इथं लागतो. ओके, आता हे काय, हे तुम्हाला हे अशा प्रकारचं एक चर्च जे आहे ते कच्चातीव आईसलँडवर बघायला मिळायचं. म्हणजे ज्यावेळेस आपण कन्सिडर करू की इंदिरा गांधी यांना आईसलँड देत होत्या त्या टाइम पिरियडला तुम्हाला बघायला मिळेल की तिथं वस्ती वगैरे तेवढ्या जास्त प्रमाणात नव्हती. तिथे एक हा चर्च होता, तोच एक सेंट्रल पॉईंट होता इथं अट्रॅक्शनचा. तर मग त्यानंतर 1970 नंतर इंदिरा गांधींनी त्यांना तो देऊन दिला. म्हणजे बाय डिफॉल्ट हा चर्च पण कोणाच्या ताब्यात गेला असेल, हा श्रीलंकेच्या ताब्यात गेला. इंडियाने आपले जेवढे काही राईट्स होते त्या आईसलँडवर ते पूर्णपणे काय केले, सोडून दिले. मग आता या मुद्द्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की किती नाराजगी फैलली असेल तमिळनाडूच्या एरियामध्ये पण आणि सोबत भारतामध्ये पण. कशामुळं, आता ती नाराजगी पेटण्याचं कारण असू शकतं, सिंपल आहे की आपला एरिया जर कुणाला दिला की आपली टेरिटरी कुणाला दिली तर एक आक्रोश होणं साहजिक आहे. ओके, आता एक पॉईंट बघू आपण की बघा काय काय सांगितलं जातं. हा टॉपिक कधी कधी कोणकोणत्या मुद्द्यावरून न्यूजमध्ये आला. तर इथं सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की सत्ताधारी राजकीय पक्ष, आता सध्या सत्ताधारी राजकीय पक्ष कोण आहे, बीजेपी आहे. बीजेपी काय करत आहे, पक्ष नेत्यांच्या मुख्य विरोधी पक्षावर कच्चातीव बेट निशब्दपणे देण्याच्या निर्णयावर हल्ला करत आहेत. म्हणजे कंटिन्युअस आता जी करंट गव्हर्नमेंट आहे ती कच्चातीव आईसलँड जे इंदिरा गांधीच्या टाइम पिरियडला कुणाला दिलं होतं, श्रीलंकेला दिलं होतं, त्या मुद्द्याला काय करत आहे, रेज करत आहे ॲज अ आपण म्हणू शकतो इलेक्शनचा एजेंडा म्हणून. ओके, हा एक पॉईंट. दुसरा मी पॉईंट सांगितला तुम्हाला आत्ताच, काय पॉईंट सांगितला, हे कोण सीएम, कुठलचे सीएम, तमिळनाडूचे सीएम हे कंटिन्युअस म्हणत आहेत की आम्हाला काय करायचंय, आम्हाला आपला गेलेला कच्चातीवचा एरिया वापस घ्या. कारण याचा प्रॉब्लेम असा होतोय की आमच्या मच्छीमार जे आहे त्यांना मच्छी पकडण्यासाठी जेव्हा ते त्या एरियामध्ये जातात, कच्चातीव एरियामध्ये ते फिशिंग करू शकत नाही आणि हुकून चुकून जर त्या एरियामध्ये गेले तर श्रीलंकेचे जे कोस्टल पोलीस आहेत ते काय, कोस्टल गार्ड्स आहेत, पोलीस नाही कोस्टल गार्ड जे आहेत ते काय करतात, आपले मच्छीमार त्यांच्या एरियामध्ये गेले तर त्यांना पकडून नेतात, लिटरली त्यांच्यावर गोळीबार देखील करतात. कोण, कोस्टल गार्ड. म्हणजे एकदम तुम्ही असं कन्सिडर करा की एकमेकांच्या एरियामध्ये जर जाणं झालं, म्हणजे आता बघा त्यांचे पण फिशरमॅन काय होतात, फिशिंग करता करता आपल्या एरियामध्ये येतात. पण आपल्याकडून एवढ्या आपण असं म्हणू की एवढ्या हार्ड स्टेप घेतल्या जात नाही. पण श्रीलंकेच्या कोस्ट गार्ड जे आहेत ते आपल्या इथलच्या फिशरमॅनवर पुष्कळ प्रमाणात तुम्ही असं कन्सिडर करा हार्ड स्टेप्स घेताना बघायला मिळतील. लिटरली त्यांना अटक करून तिकडं नेल्याही जातं, श्रीलंकेमध्ये नेल्या जातं, पकडून नेल्या जातं तिकडं, सोबत काही प्रमाणात त्यांच्यावर गोळी देखील झाडल्या जाते. तर अशा प्रकारच्या गोष्टींमुळं काय होतंय की एक नाराजगी येते की का आपण ते कच्चातीव आईसलँड दिलं जे कधीतरी आपल्याला बिलॉंग करत होतो. तर हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आता की काय एक निगेटिव्हिटी येते आपण म्हणू तमिळनाडूच्या लोकांच्या मनात. कारण की एक सिंपल आहे, काही फिशरमॅनला जर श्रीलंका पकडून नेत असेल, त्यांच्यावर त्यांनी फिशिंग केल्यामुळे त्यांना हे करत असेल तर एक नाराजगी येणं साहजिक आहे. कारण आम्ही अशा एरियामध्ये येतोय की कधीतरी तो आमचाच एरिया होता, म्हणजे तुम्ही पण थोडंसं कॉपरेशन करून किंवा तुम्ही पण थोडंसं सॉफ्ट होऊन त्या टॉपिकला काय केलं पाहिजे, डिस्कस केलं पाहिजे, असं कोणाचं म्हणणं असेल ऑब्व्हियसली इंडियाच्या साईडला. त्यामुळं हा विवाद काय होतोय थोडासा वाढताना तुम्हाला बघायला मिळेल. ओके, आता बघा अजून काय काय सांगते मी. आता मी तुम्हाला काही पॉईंट सांगते की सध्या याची थोडीशी आपण काय करू, हिस्ट्री समजून घेऊ. हिस्ट्री जर समजायला गेलो तर 14व्या शतकामध्ये पहिल्यांदा जर आपण विचार केला की सगळ्यात पहिले कोणाजवळ बघायला मिळायचं, तर असं सांगतात की 14व्या शतकामध्ये, हा पहिले तर पॉईंट असा की 14व्या शतकामध्ये व्होल्कॅनिक इरप्शनमुळे हे आईसलँड बनलेलं सांगितलं जातं. म्हणजे हे खूप जुनं नाही आहे बा, नवीनच आईसलँड आहे असं सांगितलं जातं. नंतर सांगितलं गेलेलं आहे की मध्ययुगीन काळामध्ये जाफराना किंगडम जे होतं, जाफराना किंगडम, श्रीलंकेचं जे जाफराना किंगडम आहे, जाफराना किंवा जाफना किंगडम, जाफराना नाही, जाफना किंगडम जे आहे त्यांच्या ताब्यात होतं. कोण, कच्चातीव आईसलँड जे आहे ते कुणाच्या ताब्यात होतं, जाफना किंगडमच्या. ओके, पण नंतर काय झालं, 17व्या शतकामध्ये हे पुन्हा रामनाथपूरमधील रामनाथ जमीनदाराकडे हे वापस आलं. म्हणजे सगळ्यात पहिले आपण असं म्हणू की 14व्या शतकात हे बनलं. त्याच्यानंतर लक्षात आलं की जाफना किंगडम जे आहे त्यांच्या ताब्यामध्ये होतं. 17व्या शतकामध्ये पुन्हा ते कुणाकडे आलं, ते हे रामनाथ
रामनाथपूरमधील रामनाथ जमीनदाराकडे आलं. म्हणजे कुणाकडे आलं? इंडियाकडे आलं. म्हणजे 17व्या शतकापर्यंतची डेव्हलपमेंट तुम्हाला कळली असेल की भारताजवळ आलेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे तर ठीक आहे, मध्ययुगीन कालखंड, नंतर आपण म्हणू की एन्शियंट टाइम पिरियड, हा तर एक मुद्दा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा टाइम पिरियड असतो ब्रिटिशर टाइम पिरियड. कारण इथूनच आपल्या बाउंड्री काय झालेल्या आहे, डिसाईड झालेले आहे. तर ब्रिटिशरच्या टाइम पिरियडला कोणाजवळ होतं? तर असं सांगितलं जातं की ब्रिटिशरच्या टाइम पिरियडला मद्रास प्रेसिडेन्सी जवळ होतं. काय? ते कच्छातीऊ आईसलँड. ओके, तर मद्रास प्रेसिडेन्सी जो तुम्हाला बघायला मिळालं. आता मद्रास प्रेसिडेन्सी जवळ होतं, जेव्हापासून ब्रिटिशर्स आले तेव्हापासून मद्रास प्रेसिडेन्सी याला हँडल आउट करत होती. पण जेव्हा चर्चेचा विषय निघाला किंवा वादविवाद चालू झालं तो टाइम पिरियड होता 1921. 1921 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात ब्रिटिश वसाहतींनी मासेमारीच्या सीमा निश्चित करण्यासाठी कच्छातीऊवर दावा केला. दोन्हींनी काय केला? कच्छातीऊवर दावा करणं चालू केलं. कोणी? भारत आणि श्रीलंका या दोघांनी काय केलं? ब्रिटिश वसाहतींनी काय केलं? तिथं दावा करणं चालू केलं की हा आमचा एरिया, हा आमचा. म्हणजे एक म्हणू की सुरुवात जी आहे, ठीक आहे, सुरुवातीला याचं होतं त्याचं होतं ते होतं, पण एक इमर्जिंग पॉईंट कधी झाला की दोघांनाही वाटलं नाही आपण क्लेम केला पाहिजे. तर 1921 पासून तुम्हाला लक्षात येईल की दोघांनाही वाटायला लागलं की नाही, आपण एक सीमा प्रॉपर आखली पाहिजे आणि आपल्याला त्याच्यावर राईट्स मिळाले पाहिजे. कच्छातीऊ आईसलँडमध्ये फिशिंग करण्याचा राईट मिळाला पाहिजे, मासेमारी करण्याचा राईट्स मिळाला पाहिजे. दोन्ही साईड करून डिमांड होणं चालू झाली. नंतर पुढे सांगितलेले की एका सर्वेक्षणामध्ये श्रीलंकेतील कच्छातीऊ चिन्हांकित केले गेले. ओके, आता इथं काय झालं? याच्यामध्ये श्रीलंकेतील कच्छातीऊ चिन्हांकित केले गेले, परंतु भारतातील एका ब्रिटिश शिष्टमंडळाने या बेटावर रामनाथ राज्याचा मालकीचा हवाला असे आव्हान दिले. म्हणजे बघा, म्हणजे असं सांगण्यात आलं की नाही हे जे आईसलँड आहे हे कुठंतरी श्रीलंकेला बिलॉंग करत होता असं सांगण्यात आलं. पण मग ब्रिटिशांना पुन्हा क्लिअर केलं की नाही, हे कोणाला बिलॉंग करतंय? हे इंडियाला बिलॉंग करत आहे असं त्यांनी सांगितलं. ब्रिटिश इंडियाला बिलॉंग करतंय असं एक आर्ग्युमेंट तुम्हाला दिलेलं बघायला मिळेल. सो इथं आता हे सगळे पॉईंट डिस्कस झाले. आता आपण काय बघितलं की ठीक आहे, वादविवाद चालू होता. हे पहिल्यांदा याच्याकडे होतं, नंतर याच्याकडे आलं, नंतर याच्याकडे आलं, हे चालू होतं. सगळ्यात पहिले आपण बघितलं 14व्या शतकात आलं. 17व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणाकडं म्हणजे क्लेम करणं चालू केला? कोणी? सगळ्यात पहिले श्रीलंकेचा जाफना किंगडम आहे त्यांच्याजवळ होतं. नंतर एका जमीनदाराजवळ आलं भारतातल्या. आणि ब्रिटिश टाइम पिरियडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की मद्रास प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत याचा काय होता? याचं तुम्हाला म्हणजे हा जो एरिया आहे तो ब्रिटिश इंडियाला बिलॉंग करत होता ॲट द टाइम ऑफ ब्रिटिश टाइम पिरियड. ओके, जेव्हा ब्रिटिशरची इंडिया वसाहत होता त्या टाइम पिरियडला इंडियाचाच मद्रास प्रेसिडेन्सीचा तो भाग होता, म्हणजे बाय डिफॉल्ट इंडियाचा भाग होता. हे तर पॉईंट कळले. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही इंडिपेंडंट झाले त्यावेळेस ते कोणाच्या ताब्यात असेल? तर ब्रिटिश इंडिया भारतातून सोडून गेल्यानंतर ते कच्छातीऊ आईसलँड कोणाच्या ताब्यात होतं? तर भारताच्या ताब्यात होतं. ओके, इंडिपेंडंट इंडियाच्या ताब्यात होतं, रिपब्लिक इंडियाच्या ताब्यात होतं कोणता? कच्छातीऊ आईसलँड. मग आता झालं कधी? हे आपण दिलं कधी? तर आपण देण्याच्या मागं कारण काय ते पण समजून घ्या. बघा, एका म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. आता तुम्ही त्याला कोणत्या अँगलने समजतात ते बघा. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की कच्छातीऊ आईसलँड सारखी लोकेशन जी आहे ती आपण श्रीलंकेला का दिली असेल, बघा आता त्यावेळेचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, कारण थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनला समजून घेणं या कॉन्टेक्स्टमध्ये आवश्यक आहे. बघा, भारताला जर बघायला गेलं तर तिन्ही बाजूंनी काय, भारताला जर आपण बघायला गेलं तर भारताचे काही शेजारी जे आहेत त्याच्यापैकी तुम्ही असं कन्सिडर करा, शेजाऱ्यामध्ये पाकिस्तान असेल, नंतर बांगलादेश होता, सोबत आपण कन्सिडर करू की नेपाळ सोबत आपला डिस्प्यूट आहे, सोबत चायना सोबत डिस्प्यूट आहे, वेगवेगळ्या कंट्रीज सोबत वेगवेगळे लँड बाउंड्री डिस्प्यूट आपल्याला बघायला मिळायचे. मग आता तिथे एक आस्पेक्ट असा असू शकतो की ठीक आहे, सगळ्याच साईडनं अनस्टॅबिलिटी ठेवण्यापेक्षा कुठला तरी एखादा बाउंड्री इश्यू किंवा मरीटाईम इश्यू जर सॉर्ट केला तर थोडंसं डोक्याचं टेन्शन कमी होईल. हा पण एक अप्रोच असू शकतो. बघा, आता पाकिस्तानच्या साईडने एक काही म्हणलं तरी एक आपल्या डोक्यामध्ये भीती आहे की इकडून आपल्याला बाउंड्री सेफ करायची, चायनाच्या साईडनं भीती आहेच. ओके, आता नेपाळ सोबत भीती नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काळा पाणीचा इश्यू कोणापासून लपलेला नाहीये. सो हे काही एरियाज आहे की जिथं डिस्प्यूट आहे. बांगलादेश सोबत डिस्प्यूट होता, तुम्हाला माहिती आहे की 100व्या घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलं, बाउंड्री एरिया एक्सचेंज केले. मग आता एक गव्हर्नमेंटला असं वाटत असेल त्यावेळेसच्या की हा मरीटाईम एरिया जो आहे तो मरीटाईम जो डिस्प्यूट आहे आपल्या दोघांचा
लोकांचा वादविवाद आहे त्याला कुठंतरी फुल स्टॉप द्यायला पाहिजे आणि फुल स्टॉप देण्यासाठी एक गेस्चर म्हणून जर आपण कच्छातीव आईसलँड जर श्रीलंकेला दिला तर इंडियाबद्दल त्या श्रीलंकेच्या मनात गुडविल कुठंतरी होईल आणि इंडियाला त्याचा कुठंतरी फायदा होईल. या अनुषंगाने त्यांनी काय केलं असू शकतं, तो कच्छातीव आईसलँड कुणाला दिलेला असेल, श्रीलंकेला दिला असेल. पण आता त्याच्यामध्ये चूक एवढीच आहे की कच्छातीव आईसलँड जर दिलेला आहे, ओके, कच्छातीव आईसलँड देणं आता आपण जर तसं बघायला गेलं, आपण जर बघितलं देशभक्तीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर आपला एरिया कुणाला देणं हे आपल्याला पटू शकत नाही, डेफिनेटली नाही पटू शकत. पण सगळ्यात मोठी मिस्टेक याच्यामध्ये म्हणू शकतो की या करारामध्ये जी झालेली आहे ती एवढी आहे की तुम्ही जर तिथं त्यांना ऑपरेशनसाठी किंवा ॲडमिनिस्ट्रेशनसाठी तो एरिया दिलेला आहे कच्छातीव आईसलँड, ओके, बट तुम्ही तिथं जे आपले जे मच्छमारे आहेत त्यांना फिशिंग करण्यासाठी तो एरिया महत्त्वाचा होता. हे तर सगळ्यांना माहीत होतं कारण त्या एरियामध्ये मच्छी ही ज्या फिश आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या फिश तिथं मिळायच्या. एक हार्बर रिजन होता फिशिंग करण्यासाठी. मग आता असा एरिया जर तुम्ही ठीक आहे त्यांना दिल्यानंतर ॲटलिस्ट तुम्ही तिथं फिशिंग राईट तरी तिथलचे सोडायला नको होते. कोणी करारामध्ये फिशिंग राईट आहेत ते फिशिंग राईट्स कुणाला सरेंडर करायला नव्हते पाहिजे, कुणाला, श्रीलंकन गव्हर्नमेंटला. म्हणजे तुम्ही फिशिंग राईट पण सरेंडर केले आणि सोबत तुम्ही कच्छातीव आईसलँड पण काय केला त्यांना देऊन दिला. मग आता याच्यामुळं काय झालं की जे आपले मच्छवारे होते ते त्या एरियात जाऊन जरी फिशिंग करायला लागले लगेच तिथलचे कोस्टल गार्ड काय करायला लागले, आपल्या फिशरमॅनला पकडायला लागले आणि नेऊन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर जुलूम करायला लागले. हा मुद्दा जो चालू झालेला आहे त्याचं मेन कारण होतं की तो झालेला करार. आता तो करार कधी कधी आणि काय काय झाला तो मी सांगते, पण मी मेन तुम्हाला एक हिंट देऊन गेलेली आहे काय की ठीक आहे तुम्ही ते ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्यांना दिला पण ॲटलिस्ट तुम्ही तुमचे जे राईट्स आहे फिशिंगचे ते सरेंडर नव्हते करायला पाहिजे. ती सगळ्यात मोठी झालेली चूक आपण मानू शकतो. ओके, बघा आता इथं काय सांगितलेलं आहे 1974च्या टाइम पिरियडला, ओके, 1974च्या टाइम पिरियडला एक सागरी करार किंवा मरीटाईम डिस्प्यूट, मी तोही अँगल सांगितला की करण्याच्या मागं काय कारण असू शकतं. एक इन्स्टॅबिलिटी होती आपल्याला सगळीकडूनच. मग त्याला ॲड्रेस करण्यासाठी ठीक आहे तुम्ही सागरी करारामध्ये गेले, पण सागरी करार कधी झाला 1974ला. इंडिया ठीक आहे आपण आपले जो वादविवाद आहे मरीटाईम एरियाबद्दल आपले जे वादविवाद आहे त्याला आपण सॉर्ट करू म्हणून 1974ला करार साईन झाला आणि त्यामध्ये तुम्हाला इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली हे झालेलं बघायला मिळेल. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, सागरी सीमा कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न केला. कोणी, इंदिरा गांधींनी असं ठरवलं की आपण काय करू, आपला जो हे आहे विवाद आहे त्याला कायमस्वरूपी काय करू, एंड करू. नंतर पुढे त्यांनी दिले की इंडो श्रीलंका सागरी करार म्हणून त्याला ओळखल्या चालू झालं. ओके, आणि कच्छातीव आईसलँड याच करारामध्ये कच्छातीव आईसलँड 1974च्या करारानुसार हा करार काय केला, हा कच्छातीव आईसलँड लिटरली श्रीलंकेला काय केला, देण्यात आला. ओके, म्हणजे हा कच्छातीव आईसलँड आता कुणाला बिलॉंग करेल, श्रीलंकेला बिलॉंग करेल असं 1974च्या करारामध्ये जाहीर करण्यात आलं. आणि त्यावेळेस असं सांगितलं की धोरणात्मक मूल्य कमी आहे. ओके, त्यांच्या म्हणण्यानुसार असं होतं की तेवढं इम्पॉर्टंट लोकेशन नाही, तेवढी काही महत्त्वाची लोकेशन नाही, शेजारील राष्ट्रासोबत संबंध चांगले असणं महत्त्वाचं आहे. तर या अनुषंगानं तो काय करण्यात आला, तो आईसलँड जे आहे ते कुणाला देण्यात आलं, श्रीलंकेला देण्यात आलं. मग आता हे तर ठीक आहे 1974चा हा करार झाला. 1974च्या करारामध्ये भारतातील मच्छीमारांचे अधिकाराबद्दल काय करण्यात आलं होतं बघा. 1974चा जो झालेला करार होता त्याच्यामध्ये मच्छीमारांसाठी एक रूम ठेवला होता. रूम म्हणजे त्यांच्यासाठी जागा ठेवली होती. बघा इथे दिलेलं आहे की करारानुसार भारतातील मच्छीमारांना अजूनही कच्छातीवमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार होता. कधीच्या करारानुसार, 1974चा जो करार आहे त्याच्यानुसार आपले फिशरमॅन जाऊन कुठे हे करू शकत होते, कच्छातीवमध्ये जाऊन फिशिंग करू शकत होते कारण ऐका पुढं वेगळं होणार आहे. 1974च्या करारानुसार आपले फिशरमॅन तिथं जाऊन फिशिंग करू शकत होते. त्यासाठी त्यांना म्हणजे इथं सांगितलंय की दुर्दैवाने कराराद्वारे मासेमारीच्या अधिकाराचा मुद्दा सोडवला गेला नाही. या करारामध्ये की मासेमारीचा काय पॉईंट असेल, हा जाऊ शकतील पण काय मुद्दा आहे तो प्रॉपरली सॉर्ट केला गेलेला नव्हता. 1974चा जो करार आलेला होता त्याच्यात अजूनही संभ्रम असलेला तुम्हाला बघायला मिळाला. याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की श्रीलंकेने भारतीय मच्छीमाराच्या कच्छातीवमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार, जाळी वगैरे जाळं सुकवणं असतं बरोबर, मच्छी असतील ते सुकवणं असतील, सोबत तिथलचं एक मंदिर दाखवलं होतं. मंदिर नाही म्हणू आपण त्याला चर्च म्हणू. ओके, चर्च ॲक्च्युली तो. तर त्या चर्चला जर आपल्या मच्छीमारांना व्हिजिट करायचं असेल तर विदाऊट एनी व्हिजा ते जाऊन तिथं काय करू शकतील, व्हिजिट
व्हिजिट करू शकतील. हे सगळे मुद्दे कुठं ठेवलेले होते 1974च्या करारामध्ये. म्हणजे आपल्याला कळलं की 1974च्या करारामध्ये इंदिरा गांधींनी त्यांना दिलं, पण थोडं का असे ना आपण म्हणू शकतो लिबरलिझम होतं, लिबरल होते रिलेटेड टू मच्छीमार. म्हणजे मच्छीमारांच्या अधिकारांचा थोडा तरी विचार होता कुठं 1974मध्ये. ॲटलिस्ट ते जाऊ वगैरे शकत होते विदाऊट एनी व्हिजा वगैरे. पण नंतर काय झालं, 1974चा करार झाला आणि 1976चा करार आला. यांनी सगळ्या गोष्टी काय केल्या, हलवून ठेवल्या. म्हणजे करार आता काय झालं, अमिटमेंट करण्यात आला. अमिटमेंट म्हणजे ठीक आहे, अमिटमेंट इन द सेन्स अमिटमेंट नाही म्हणू आपण त्याला, असं म्हणू की 1974चा जो करार होता त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि तो करण्यात आला 1976च्या टाइम पिरियडला. बघा आता या 76च्या टाइम पिरियडला काय करण्यात आलं, याच्यामध्ये आणीबाणीच्या काळात 1976मध्ये आणखीन एक करार केला गेला. कधी, 1976, ज्याने एका देशाला दुसऱ्या देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करण्यास प्रतिबंध केला. झालं, आटपलं की मासेमारी करण्यास प्रतिबंध केला म्हणजे एकमेकांच्या एरियामध्ये तुम्ही लोक जाऊ शकत नाही. अरे प्रॉब्लेम तर सगळा इंडियालाच झाला ना, कारण आपले मच्छीमार जो एक रिजन आहे, हार्बर रिजन आहे फिशिंगसाठी, कच्छातीव आयसलँड, तिथे जाऊ नाही शकून राहिले का, कारण आता हे 1976च्या करारामध्ये लिहून टाकलं. ओके, आणि म्हणजे तुम्ही जाऊ वगैरे शकत होते, ते पूर्ण काय झाले या करारानुसार बंद झालं. पुढे सांगितलं गेलं की याच्यामध्ये आतापर्यंत म्हणजे आता याच्यामध्ये काहीही, आता पुढे याच्यामध्ये काहीही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि दोन्ही देशांच्या काठावर हे कच्छेतीव वसलेलं आहे. पण पूर्ण फिशिंगचा जो राईट आहे, आपण त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो, तो जो मच्छीमारी करण्याचा जो झोन आहे, आता सपोज कच्छातीव आयसलँड आहे त्याचा एरिया असेल, ओके, त्याला आपण म्हणतो तो झोन, हा एरिया आहे याला, म्हणजे कच्छातीव आयसलँडच्या बाजूचा जो बॉर्डर एरिया आहे त्याला आपण म्हणतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. या एरियामध्ये फिशिंग करण्याचे राईट्स हे कुणाला मिळाले, श्रीलंकाला मिळाले. इंडियाला कोणतेही राईट्स राहिले नाही. म्हणून क्रिटिसिझम असं केलं जातं की तुम्ही कच्छातीव आयसलँड दिला, पण त्यासोबत ज्यावेळेस तुम्ही काय केलं, सरेंडर केलं की मासेमारीही तिथं आम्ही करणार नाही, आमचे मच्छीमारही त्या ठिकाणी येणार नाही, हे तरी तुम्ही काय करायला नव्हतं पाहिजे, सरेंडर करायला नव्हतं पाहिजे. ही झालेली सगळ्यात मोठी चूक आहे. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की मॅडम आपण हे वापस घेऊ शकतो का, कच्छातीव आयसलँड आपण वापस मिळू शकतो का. आपण तर श्रीलंका खूप फसलेली होती, श्रीलंकेवर आर्थिक संकट आलं होतं, त्या आर्थिक संकटामध्ये भारताने मदत केली, मग कच्छातीव आयसलँड तर त्यांनी वापस जायला पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल पण न्यूजपेपरमध्ये कंटिन्युअसली काही आर्टिकल्स छापत आहे, त्यामध्ये त्यांचे एक एनोवा आहे, म्हणजे तिथलचे एक पर्सन आहेत, त्यांनी तिथं लिहिलं की ज्या पद्धतीनं आज कच्छातीव आयसलँडवर भारत क्लेम करतोय आणि भारताच्या गोव्यावर जर पाकिस्ताननी क्लेम केला तर भारताला कसं वाटेल, असं त्यांनी त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क क्रिएट केला. मी डेफिनेटली सांगेल याचं काहीच लॉजिक नाही आहे की गोवा पाकिस्तान, असं तरी असलं तर ठीक आहे की गोवा हे कधीतरी पोर्तुगीजला बिलॉंग करत होतं, तर पोर्तुगीज लोकांनी जर गोव्यावर क्लेम केला तर भारताला कसं वाटेल, हे तरी उदाहरण कुठंतरी समर्पक होतं. पण त्यांनी पाकिस्तानचं नाव तिथं दिलं, कारण त्यांच्या इथं बिलकुल बघा कोणत्याही कंट्रीला सगळ्यात म्हणजे सॉर्निटी ही त्यांची सगळ्यात महत्त्वाचा पिल्लर आहे. कोणतीही कंट्री त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करणार नाही, भलेही तुम्ही कितीही मदत केलेली असेल तरी देखील ती कंट्री आज त्यांचा कच्छातीव आयसलँडचा क्लेम जो आहे तो सोडायला तयार होणार नाही. म्हणून आताचं करंट गव्हर्नमेंट असो किंवा अजून येणारं कोणतं गव्हर्नमेंट असो, कोणीच तो इश्यू सॉर्ट करू शकत नाही. आता मग याच्यामध्ये काय होऊ शकतं, याच्यामध्ये काय करू शकतो आपण ते पण मी तुम्हाला सांगेल, कारण अप्रोच आपल्याला वे फॉरवर्ड अप्रोच असणं आवश्यक आहे. तर एक बेस्ट तुम्ही सोल्युशन याच्यामध्ये करू शकता डायलॉग म्हणजे एक प्रॉपर आपण डिस्कशन करू शकतो दोन्ही कंट्री येऊन. आतापर्यंत करार केले तुम्ही इंडिया आणि श्रीलंकेनं, तर तशाच प्रकारचा एखादा करार आपण करू शकतो की जेणेकरून आज आपण ठीक आहे वापस तर मिळू शकत नाही पण आपल्या मच्छीमारांना ॲटलिस्ट तिथं मारलं नाही पाहिजे किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार आपण टाळू शकतो, त्यांना पण तिथं फिशिंग करायला मिळाली पाहिजे इंडियन मच्छीमारांना. तर या गोष्टीवर आपण डायलॉग करू शकतो. पण श्रीलंकेच्या साईडनं डायलॉग करायला देखील ते रेडी नाही आहे, हा पॉईंट आहे. मग आता तुम्ही म्हणता मॅडम आपण तर खूप मोठं आहे, आपल्याजवळ तेवढी नवल पॉवर पण आहे, नेव्हल पॉवर आपली तेवढी स्ट्रॉंग आहे, मग आपण असं करू की घेऊन घेऊ आपला कच्छातीव आयसलँड घेऊ शकता तुम्ही. एका दिवसातही कच्छातीव आयसलँड काय करू शकता, कॅप्चर करू शकता. पण काय ग्लोबल मीडिया आहे ना, हे कच्छातीव आयसलँड ज्यावेळेस तुम्ही कॅप्चर करसाल तर तुमची वर्ल्ड लेवलवरची इमेज हे खट होईल. तुमचे जे नेबर्स आहेत स्पेशली मालदीव्स वगैरे हे काय करतील, इंडियावर तर बोट उठवायला तयारच आहेत, सोबत चायना तिकडे बसलेला आहे. तर इंडियाची ही जी स्टेप्स आहे कच्छातीव आयसलँडला काय करायची, कॅप्चर करण्याची, या स्टेपवर काय करू शकतात हे काही ग्लोबल प्लेयर्स आहेत जे इंडियाला कुठंतरी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतात, बघा इंडिया असा आहे, बघा इंडिया तसा आहे. तर हे करणं कुठंतरी इंडियाला घातक राहू शकतं.
शकतं किंवा इंडियाच्या फॉरेन पॉलिसीसाठी खूप घातक राहू शकतं. त्यामुळे इंडिया ही स्टेप करू शकत नाही. ॲक्च्युली पॉवर तर पुष्कळ आहे. नवल पॉवरनुसार एका दिवसात आपण काय करू शकतो, कच्छातीव आईसलँड घेऊ शकतो, पण यांनी जी इमेज आपली जाईल त्याला खूप मोठा धोका आहे. तर अशा पद्धतीने आपण कच्छातीव आईसलँडचा मुद्दा इथं डिस्कस केला. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील या कच्छातीव आईसलँड संबंधी तर तुम्ही डेफिनेटली कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. तर मी ब्रॉड लेवलवर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे असं होतं. आपण कोणत्याही गव्हर्नमेंटला, कोणत्याही पार्टीला इथं सपोर्ट करत नाही आहे आणि कोणालाच अपोज पण करत नाही. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की इंदिरा गांधीचा त्यावेळेचा काय प्रॉस्पेक्टिव्ह असेल तोही सांगितला आणि आता करंट गव्हर्नमेंट बोलते त्यांचा पण अँगल सांगितला की त्यांचं पण बरोबर आहे, यांचं पण बरोबर होतं. ओके, तर आपण कोणालाही म्हणजे कोणत्याही पार्टीच्या अँगलने इथं डिस्कस करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट लेक्चरच्या एंडला, ज्याचा तुम्ही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची अपडेट इन द सेन्स की तुम्हाला माहीत असेल की उद्या 14 एप्रिल निमित्त आपल्या अकॅडमीतर्फे काय करण्यात आलेलं आहे, सेल म्हणजे जे कोर्सेस आहे त्याच्यावर ऑफर देण्यात आलेले आहे. ओके, 1 सेकंड मी तुम्हाला सांगते ते ऑफर काय. तर ऑफर देण्यात आलेलं आहे त्या तुम्हाला इथं एकदा मी दाखवते की काय काय ऑफर्सबद्दलची माहिती तुम्हाला इथे मी दाखवते. हां, तर 14 आणि 15 तारखेला काय करण्यात आलेले आहेत, येस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथं काय करण्यात आले, ऑफर्स देण्यात आलेले आहेत. तर त्याचा तुम्ही डेफिनेटली जे काय आहे त्या कोर्सेसवर जे ऑफर दिलेले, तुम्हाला कोणता कोर्स परचेस करायचा असेल तो पण करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची अपडेट की आता जसं परीक्षा पुढे गेलेली आहे, परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही आहे आणि तुम्हाला डिसिप्लिन वेनी राहण्यासाठी रिस्पेक्टिव्ह टीम सागर सर आणि त्यांच्यासोबतचे रिस्पेक्टिव्ह टीचर्स तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करणार आहे. मार्गदर्शन इन द सेन्स ही बॅच जी आहे ती तुम्हाला डिसिप्लिन वेनी कसं काय टार्गेट्स वगैरे देण्याचं असं प्रत्येक शिक्षक इथं काय करणार आहे, मदत करणार आहे. ओके, अंतिम बॅच ही मेंटॉरशिप बॅच म्हणून ओळखल्या जाते. इथं कोणत्याही प्रकारचं शिकवणं नाही आहे, बट तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी ही बॅच लॉन्च करण्यात आली. जसं सारथीचा अतिशय भयंकर चांगला रिस्पॉन्स तुमच्या साईडनं मिळाला म्हणून आता राज्यसेवेची परीक्षा डिले झालेली आहे, तर विदर्भ आयएस अकॅडमीच्या साईडनी ही बॅच लॉन्च करण्यात आली आहे. ज्या मुलांनी घेतलेली आहे त्यांचाही तुम्ही फीडबॅक घेऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीने मुलांचा अभ्यास चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने टीम इथं काम करत आहे. ओके, खूप म्हणजे दिवस रात्र काम करत आहे असं तुम्ही समजू शकता तुमचा एक बेटर स्कोअर येण्यासाठी. सेम तुम्ही अंतिमबद्दल पण बोलू शकता. अंतिम ही राज्यसेवेसाठी आणि सारथी ही तुम्हाला माहिती असेल, सारथी ही कुणासाठी आहे, कंबाईनवाल्यांसाठी आहे. तर दोन्ही जे पण तुम्ही प्रिपेअर करत असाल त्याच्यासाठी तुम्ही याच्याशी इन्क्वायरी करू शकता. ओके, सो मी एक लेक्चर आता इथे एंड अप करते. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही याच्या संबंधी विचारू शकता. थँक्यू गाईज.